press the bell icon on the YouTube app and never miss another update. आता ऐकूया नोटाबंदी आणि इतर बरंच काही असे तुमच्या मनातले जिव्हाळ्याचे प्रश्न. सर्व मातापिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, आजचा विषय जागतिकीकरण. म्हणूनच विचारपूर्वक जस्ट 6:30च्या आधीचं शेवटचं गाणं राज कपूरच्या श्री 420 मधलं मेरा जूता है जपानी लावलं होतं. गाणं तसं समाजवादी कालखंडातलं आहे. नुसतं गाणं समाजवादी कालखंडातलं असं नाही, राज कपूरच्या आणि तत्कालीन ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला नेहरूंचा कालखंड, त्या काळातल्या भारतीय चित्रपटांमधनं सुद्धा कळत किंवा नकळत व्यक्त झालेली विचारांची बैठक मुख्यतः समाजवादाची. तरी या गाण्यामध्ये आलं ते जागतिकीकरण आलं. मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिशतानी, सर पे लाल टोपी रूसी, त्यावेळची शीतयुद्धाची चौकट, फिर भी दिल है हिंदुस्थानी. आणि ते आपलं कायमच असतं, कोणालाही दिलेलं असलं तरी. म्हणून आपण ते मुद्दाम विचारपूर्वक ते लावलं होतं, कारण जागतिकीकरणाचं गाणं आहे. वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस यांची मुक्त आवाजाही, खुली बाजारपेठ, तिला 1648 पासून निर्माण झालेल्या वेस्टफालिया पद्धतीनुसार राष्ट्र, राज्य, नेशन स्टेट अशा जरी असल्या भिंती, आणि युनायटेड नेशन्स आहे आणि त्याची पण पद्धत राष्ट्रराज्य पद्धतच आहे, तरी आपापल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी आवश्यक तेवढे किमान कर एवढे सोडता स्वतःच्या देशाच्या उद्योगांना संरक्षण द्यायला, दुसऱ्या देशामधनं आयात होणाऱ्या मालाला स्पर्धा मारून काढायला कृत्रिम कर नकोत, म्हणजे संरक्षणाची प्रोटेक्शनिस्ट धोरणं नकोत. आपल्या देशातल्या उद्योगस्थांना रक्षण द्यायला अनुदानं, सबसिड्या नकोत, की जेणेकरून खुल्या बाजारातला आपल्या देशातल्या वस्तू किंवा सेवांचे भाव कमी राहतील. म्हणजे थोडक्यात सगळं जग एक खुली बाजारपेठ, की जिच्यामध्ये कृत्रिम भिंती नाहीत आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा, इतकंच काय माणसांची सुद्धा खुली आवाजाही, फ्री ट्रेड म्हणजे जागतिकीकरण. आपला आजचा विषय हे असं जागतिकीकरण, म्हणजे विषय मुख्यतः इकॉनॉमिक्सचा आहे. म्हणून जे कधीही बरा वक्ता करणार नाही ते करून मी सुरुवात करतोय, त्याचं नाव आहे धोक्याचा इशारा. एकतर रोजचे विषय संपवून घरी जाताना माझ्याच मनात एक असमाधान असतं. ते अपूर्णत्वाचं असमाधान आहे. अपूर्णत्व. मला कधीही विषय मांडून जे मांडायला निघालो, जो विचारांचा एक व्यूह डोक्यामध्ये तयार झाला आणि वाटला आता तो मांडूयात, तो असतो समोर, तो आपल्याला किती प्रमाणात जमला तुमच्यापर्यंत पोचता करायला, याबद्दलची अपूर्णता.
गेल्या वर्षीची सुद्धा व्याख्यान मला होताना रोज बाहेर पडायचो ते हे ठरवून की जे मांडायला निघालो त्याच्या निम्म्याच्याही कमीच झालाय मांडून. गेल्या वर्षी बोलतानाच मला क्लिअर होतं की आपण जय भारत जय जगत सीझन 2 करणार आहोत. स्टोरी लाईन इथे संपत नाही आहे. अजून रेचल आणि रॉस एकत्र राहायला सुरुवात झालेली नाही आहे. आणि याही वर्षी आज तिसऱ्यांदा आपण भेटतो. पण मला महासत्ता आणि पर्यावरण तरी मला निघताना वाटत राहतं की अपूर्णताच आहे. कारण एका अपूर्णतेकडून दुसऱ्या अपूर्णतेकडच्या प्रवासाचं नावच आहे पर्सूट ऑफ नॉलेज. मुळामध्ये तिथे कधी आता हे परफेक्ट असत नाही असं. कारण ज्ञानाचा प्रवास अखंड आहे. तेव्हा आपल्याला जे मांडायचं आहे ते अपूर्ण राहिलं अशी रुखरुख जरी असली तरी आता ती रुखरुख मला नकारात्मक अस्वस्थ करत नाही. कारण मला माहिती आहे की तो जो अपूर्णत्वाचा फील आहे, सेन्स आहे, एहसास, तोच क्रिएटिव्ह फील आहे तो. कारण मला कळलंय की जीवनाचं आणि ज्ञान साधनेचंही इक्वेशन, समीकरण f of x टेंड्स टू इन्फिनिटी हे शाश्वत गणित आहे. एक्स म्हणजे जीवन, एक्स म्हणजे पर्सूट ऑफ नॉलेज. तिचा अनंताकडचा प्रवास सतत असतो. ना कधी आपण असं समजावं की लयशाणा झालो आणि हात आभाळाला लागले माझे झाला माझा ज्ञानाचा प्रवास, असत नाही असं कधी. मला आत असलेले प्रश्न, बाहेर आपल्याला करायचं असलेलं काम ह्याचा मेळ घालत जगताना समोर जे येत राहतं की हे पुस्तक वाचलं पाहिजे, हा विचार केला पाहिजे, हे काम पाहिलं पाहिजे, हे आपल्या दृष्टीने केलं पाहिजे, तरी मला कायम वाटतं की आपल्याला ह्यातलं काही कळलेलं नाही अजून. पण मला हे कळलंय की आपल्याला काही कळलेलं नाही अजून, ह्या कळण्याच्या प्रवासाचा योग्य प्रारंभ आहे. आपल्याला म्हणजे फार कळलंय असं जर वाटायला लागलं, समजून चालावं की ते गर्व, अहंकार आणि बिगिनिंग ऑफ द एंड, उताराला सुरुवात झाली. केव्हाही आज नवं पुस्तक जरी मी उघडलं, मला वाटतं की कॉन्शियसली, जाणीवपूर्वक 40पेक्षा जास्ती वर्ष आता मी अभ्यास करतोय आणि तिला कृतीची जोड देत सरकतोय पुढे, तरी मला त्या विषयावरचं नवं पुस्तक, मला वाटतं की आपल्याला ह्यातलं काहीच कळलेलं नाही. नवं पुस्तक वाचण्याचं, ज्ञानाची नवी संकल्पना समजावून घेण्याची सुरसुरी पण असते, एक प्रकारची खाखा पण सुटलेली असते, तरी ते सुरू करताना वाटतं आपल्याला काही कळलेलं नाही आहे. पण मला एवढं कळलंय की माझ्या सकट आपला सगळ्यांचा प्रवास पूर्णत्वाकडचाच प्रवास आहे. तो असा कधी संपला असा असत नाही. असे फार 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 कमी ते एकदम रामकृष्ण विवेकानंद आहेत म्हणू शकणारे. आपलं काम त्या ज्ञानाच्या प्रवासात असणे, हे थोडं थोडं कळायला लागल्यामुळे मी ती जी मनात रोजची रुखरुख असते तिच्याशी थोडासा ॲडजस्ट होऊ शकतो की ही क्रिएटिव्ह रुखरुख आहे, पण ती असते हे खरंच आहे. आज जागतिकीकरणाचा विषय बोलणं माझी पण परीक्षा आहे, ऐकणं तुमची पण परीक्षा आहे. कारण विज्ञानामध्ये जे स्थान गणिताचं आहे ते समाजशास्त्रांमध्ये इकॉनॉमिक्सचं आहे, अर्थशास्त्राचं आहे. म्हणजे काय की मी इथे उभं राहून गणित असा शब्द बोललो, बहुसंख्य जणांच्या मनात अशा भिंती उभ्या राहणं चालू होतं की यायला प्रॉब्लेम आहे. आता हे आत्तापर्यंत नीट चाललं होतं, आता गणित, की त्याच्या प्रतिक्रियांच्या मी स्टेजेस समजावून घेतलेल्या आहेत, त्याला नाव दिलंय. तसंच सोशल सायन्सेस समजावून घेताना इकॉनॉमिक्सचं होतं. इकॉनॉमिक्स बहुसंख्य जणांना अवघड जातं. काही वेळा अवघड जाईल अशा तऱ्हेने त्यातली जार्गन मांडलेली असते, पण अवघड जातं. मग मी नाव दिलं इकॉनॉमिक्स. चालू झालं की पहिल्यांदा चेहरे असतात, त्याला मी नाव ठेवलंय बरं मग, असं बरं मग. तो विषय पुढे चालू राहिला, काहीही कळण्याच्या नावाने बोंबा. आता धड उठून पण मध्ये जाता येत नाही. बरं, बाकीचे सगळे तल्लीन होऊन ऐकत असतात. ते ऑस्कर आहे फेब्रुवारीमध्ये आत्ता.
अभिनयाचं पारितोषिक मिळवायला पाहिजे बा. मग आपण एकटेच कसं का उठून जाऊ? बरं झाकली मूठ 1.25 लाखाची, का रे हे ज्या तऱ्हेने बसले त्यांना तर कळताना दिसतं ना. आता 4 चौघात सांगायचं कसं की आपल्याला काहीच सुधरत नाहीये काय चाललंय. मग मग त्याच्या पुढे चेहऱ्यावर असे भाव येतात की असू द्या ना, असू द्या, काय मंदीची लाट आली का येऊ दे ना, आमचे कुठं काय म्हणणं आहे, काय असू द्यात असे. आणि करत करत एक वेळ अशी येते की तुमचं चालू द्यात, आमची काय हरकत नाही आहे. तरी पुढे जर चालू राहिलं तर केव्हा तरी 8:30च्या पूर्वी तर चेहऱ्यावरचे भाव, त्याला नाव आहे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. पण एकतानतेनी तो विषय ऐकणे ही पण आपली एक प्रकारची परीक्षा. माझं मत आहे, फॅसिनेटिंग हा शब्द वापरतो मी, की हे जे बौद्धिक आव्हान आहे साहसच आहे. आणि अर्थातच कळणे नावाच्या गोष्टीचा आनंद तो जीवनातल्या दुसऱ्या कोणत्याही आनंदापेक्षा मोठा आहे, एकदम ब्लंटली. पण मी ट्रम्प नसल्यामुळे सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून क्लिअर सांगतो की तुमच्या आपापल्या वयामध्ये जो तुम्हाला जीवनातला फार मोठा आनंद वाटू शकतो, ज्याची मला काय अजिबात ॲलर्जी नाही, आपल्या भारतीय संस्कृतीला सुद्धा नाही, तरी पण ज्ञान मला अमुक गोष्ट कळली ह्याच्याशी दुसऱ्या आनंदाची तुलनाच नाही. की शिरलोय घनदाट जंगलात, किंवा ज्ञानसाधनेला दुसरी छान उपमा आहे ट्रेकिंगची. ट्रेक करायला निघालो, सकाळी सकाळी चालायला सुरुवात झाली, पहिलं लोकलमधनं उतरलंय, अजून मित्रमैत्रिणींच्या गप्पा टप्पा चालल्या आहेत, वधूवर संशोधन पण चालू आहे, सुबक ठेंगणीला पुलंच्या पासून मार्गदर्शन घेऊन इम्प्रेस करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मग ते जाता जाता कोणतरी असे गवताच्या काड्या तोंडात टाकतं. असं ट्रेकिंग करतानाची स्टाईल आहे की अशी सहज जाता जाता त्या गवतावर कोणी काय केलं असेल कोणाच ठाऊक. पण ट्रेकिंग मधली एक स्टाईल आहे की ते असं मग चालत राहा. मग ते थोडं चालायला लागल्यानंतर हळूहळू बोलणं बंद होतं. हे अशी झप 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 पावलं चालू असतात. त्याच्या थोड्या वेळानंतर शरीर दमायला लागतं. शरीर दमलेलं असतं पण मन दमलेलं नसतं. करत करत ट्रेकमध्ये अशी येऊ शकते वेळ की आता धडवर पण जाता येत नाही, खाली पण जाता येत नाही, कुठेतरी सापडीत सापडले. शरीर तर उचलत नाही आहे आणि मटकन बसावंच वाटतं की आता जाऊ देत, आता काय मी काय मटकन बसतो, आता काय घरी सांगा कसाही वागत असलो तरी तुमच्यावर प्रेम होतं माझं म्हणून. ते मरतानाच आठवतं ना. बरोबर, हे मला कधी कळलेलं नाही की हे कसाही असलो तरी तुमच्या हे मरताना कशाला आठवतं, जगताना नाही होय तसं जगता येणार. पण आता ते कड्यात सापटीत सापडलोय, धडवड पण जाता येत नाही, धड खाली पण जाता येत नाही, मग आता काय करू. आणि शरीर म्हणत असतं थांब, पण शिखर खुणावत असतं. आणि खरी सत्वपरीक्षा तिथेच असते. त्याला जर चिकाटीनी तो ब्लॉक तोडून आपण पुढे सरकलो तर जेव्हा वर शिखरावर पोचतो आणि असा असमंत उजळून निघालेला असतो आणि दूर दूरपर्यंतची सगळी क्षितिज दिसत असतात, सगळे श्रम 5 मिनिटांमध्ये दूर होतात, तो पर्सूट ऑफ नॉलेजचा आनंद येतो. ही जी कळणे नावाची प्रोसेस आहे. तर आज आपण शिरणार आहोत त्या इकॉनॉमिक्सच्या ट्रेकमध्ये. माझं म्हणणं आहे चित्तथरारक विषय आहे. पण विषय असा आहे की जिच्यामध्ये वरकरणी घटना प्रधानता, इव्हेंट्स, घटना अशी हे घडतंय मग हे घडतंय, त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे, कॉमेडी असं असत नाही. हा ॲब्स्ट्रॅक्ट विषय आहे. आणि समोर एखादी घटना घडती आहे, त्या अमुक तारखेला हे घडलं कळू शकतं. किंवा महासत्ता, तर ते महासागरावर हिमनगाचा 1/8 भाग वर दिसतो, तशा त्या राजकीय सामाजिक घटना आहेत, घडामोडी, इव्हेंट्स की त्या वर त्याच्या मुळाशी प्रचंड खाली पसरलेला तो सगळा आर्थिक आहे बेस प्रचंड मोठा. अरे ते त्या महासागराच्या वर डोकावते, ते दिसायला सोपं आहे हो, की कळतंय पण आहे. पण बुडी घेऊन खालमध्ये कधी नाकातोंडामध्ये पण पाणी जाताना श्वास घुसमटताना पण ते समजावून घेणे, त्याचे कंटूर्स वेगवेगळे, ह्याला आम्ही चित्तथरारक म्हणतो. की बुवा महासत्ता आणि आधुनिक जग चालू होताना 1453 स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड्स, ब्रिटन,
फ्रान्स, जर्मनीचा उदय, इटली, मग अमेरिका, म्हणून सोव्हिएट रशिया, शीतयुद्ध. अरे ते असे टँजिबल कळणार आहे ना. पण मुळामध्ये एखादा देश महासत्ता होतो ह्याचा सुद्धा जो खाली पसरलेला 7 अष्टमौ शिमनग आहे सगळा आर्थिक आहे. महासत्ता म्हणजे केवळ लष्कर नाही. महासत्ता म्हणजे तुझ्या संस्कृतीचा जगभर किती प्रभाव आहे हा पण नाही केवळ, ते सगळे आहेत. महासत्तेचा सुद्धा बेस मुळातला आर्थिकच असतो. आणि एकूण जगातला व्यापार त्यामध्ये त्या देशाचा वाटा किती. संपूर्ण जगाचा GDP, जगाचं उत्पन्न, त्यामध्ये ह्या देशाचा वाटा किती. त्या देशाचं जीवनमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती. त्या देशाच्या GDPचं एक तर दरडोई पर कॅपिटा किती आणि तिचं वितरण. काही टोकाची मुठभर लोक प्रचंड श्रीमंत आहेत, उरलेले मात्र दारिद्र्यात 18-20 आणि टाचाघासत जगतायत, हे किती. जगाची अर्थव्यवस्था चालवणारे जे मूळचे काही वस्तू आणि सेवा आहेत तिच्या उत्पादन किंवा वितरणामध्ये त्या देशाचा वाटा किती. कोळसा, पोलाद, तेल, आणि आता इन्फॉर्मेशन एज व ज्ञानाचं युग की ज्याच्यामध्ये संपत्तीचं सुद्धा होताना मोजमाप होणार बिट्स आणि बाईट्सच्या भाषेत. कारण वाटचाल सर्व चालू आहे ज्ञानाधारित समाजाकडे. तर शेतीच्या कालखंडात जसं शेती हे उत्पन्नाचं साधन होतं संपत्तीच्या निर्मितीचं, 1750 नंतर झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर संपत्तीच्या निर्मितीचं मुख्य माध्यम बनले फॅक्टरीज आणि तिथे व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवृद्धी होत. आज आपण अशा काळामध्ये जगतो आहोत की आता बिट्स आणि बाईट्स आणि इन्फॉर्मेशन ही संपत्ती आहे. आपण अशा काळात जगतो की जिथे एखाद्या देशाची सत्ता सुद्धा मोजली जाणार आहे बँडविड्थ पर पर्सन, की यांची टेक्नॉलॉजीच्या जगतातली त्यातली पण हे इन्फॉर्मेशन आहे, स्पेस टेक्नॉलॉजी, हे सगळं धरता व्यक्तीमागे किती बँडविड्थ उपलब्ध आहे. हे व्याख्यान इथनं लाईव्ह यूट्यूबवर दाखवताना आपल्याला इथे लाईन आहे आणि BSNLचं पण आपल्यावर प्रेम आहे. 50 MBPSची लाईन, जिकडे रिसीव्ह करायची तिकडे पण 50 MBPSची पाहिजे ना, त्यामधून उभं राहणार. म्हणजे संपत्तीच्या मोजमापाचा सुद्धा मानवतेचा पुढचा टप्पा चालू झालेला आहे की आता केवळ शेतीन तुझ्या शेतात धान्य ते लागणार, ते चालू आहे, पण केवळ मूल्यवृद्धी आणि संपत्तीच्या निर्मितीचं ते नाही. त्यामुळे महासत्ता कोणती तर शेतीच्या काळातल्या महासत्ता, मग औद्योगिक क्रांतीच्या काळातल्या महासत्ता, शेती ते औद्योगिक क्रांतीच्या वाटचालीतल्या मधल्या काळाला मर्कंटायलिझम, वाणिज्यवाद असं नाव आहे. म्हणजे व्यापारामधून संपत्तीची वृद्धी, की नुसतंच शेतीतलं पीक नाही, जगभर साम्राज्य आहेत, इकडून माल तिकडे विकला जातोय, त्याला जो भाव मिळतोय त्यामुळे माझ्या देशाची संपत्ती वाढते आणि साम्राज्य मोठं आहे म्हणून मी जिंकलेले नवे नवे भाग ते लुटून संपत्ती माझ्या देशामध्ये आणू शकतोय. हा मर्कंटायलिझम, वाणिज्यवाद. आता महासत्ता म्हणताना तुमची विज्ञान तंत्रज्ञानातली प्रगती, अनेक जाणकारांनी त्याला हे युनिट सुचवलेलं आहे की दर व्यक्तीमागे बँडविड्थ पर पर्सन व्यक्तीमागे किती आहे. म्हणजे आपण एखादी महासत्ता समजावून घ्यायची झाली तरी तिच्या मुळाशी सगळं अर्थशास्त्र आधी समजावं लागतं तर आहे. आपण जर म्हणत असलो अमेरिका महासत्ता आहे तर अरे जगाच्या GDP 40% एकटी अमेरिका करते म्हणून महासत्ता आहे. एकूण जगाचा होणारा व्यापार त्या वर्षाचा त्याच्या पण सुमारे 38 ते 42% वाटा एकट्या अमेरिकेचा म्हणून महासत्ता आहे. कोणी कायदा नाही केला की डॉलर हे जगाचं चलन आहे आणि विविध देश आपापल्या तिजोरीमध्ये राखीव संपत्ती जरी ठेवायची असेल, परकी चलनाचा साठा, फॉरेन एक्सचेंज रिझर्व, तरी तो डॉलरमध्ये असा कुठे कोणी नियम नाही केलेला. पण अमेरिकेचं प्रभुत्व, आधी अमेरिकेने दिलेली गॅरंटी त्याला की आम्ही तुम्हाला $35.75 1 औंस सोनं देऊ, जे कोणी आम्हाला येऊन $35.75 द्याल हे तुम्हाला आम्ही हे दिलेली हमी. आणि उलटं सुद्धा की कोणी आम्हाला आणून 1 औंस सोनं दिलं तर आम्ही त्यांना $35.75, म्हणजे ते अमेरिकेच्या जागतिक आर्थिक ताकदीने दिलेला बॅकअप
म्हणून बनून बसतं. म्हणून डॉलर सोन्याला पर्यायी ठरू सुद्धा शकतं. त्या अमेरिकेच्या अधिकाराला जर आव्हान सोव्हिएट रशिया देत असेल तर ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेला असलेलं समाजवादी साम्यवादी आर्थिक रचनेचं आव्हान आहे की जिथे खाजगी संपत्ती नाही, सर्व सर्वांच्या मालकीचं. लेनिननी त्याचं उत्तर शोधलं की सर्व सर्वांच्या मालकीचं म्हणजे तर संपत्ती धारण कोण करेल, तर लेनिननी उत्तर शोधलं की समाजाच्या मालकीचं आहे, पण समाज नावाचा बिनचेहऱ्याचा प्रकार आहे. समाजाच्या वतीने धारण करेल स्टेट, शासन संस्था, एस कॅपिटल. मार्क्सच्या मूळ विचारात जशी समाजवादी क्रांती होईल आणि मानवापासून होणाऱ्या शोषणातून मुक्तता होईल, तशी शासन नावाच्या संस्थेची गरजच उरणार नाही, कारण शासन ही संस्थाच शोषकांची बटीक आहे. म्हणून मार्क्सनी पण स्वप्न पाहिलं विदरिंग अवे ऑफ द स्टेट्स. पण प्रत्यक्षात मार्क्सवादी क्रांत्या झाल्यानंतर जेव्हा प्रश्न सोडवायला लागले, लेनिननी उत्तर शोधलं स्टेट कॅपिटलिझम. लेनिनच्या आर्थिक धोरणाला नाव न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, हे नवं धोरण आहे. आणि शासन संस्था ती धारण करेल ही कल्पना होती, पण समाज नावाच्या बिनचेहऱ्याला अरे सगळं तुमच्या मालकीचं आहे याला प्रत्यक्षातला काही अर्थच उरला नाही. आणि जी विचारधारा, जी आर्थिक धोरणं मानवाची शोषणातून मुक्तता करायला निघाली होती, ती प्रत्यक्षामध्ये आधीपेक्षा जास्ती शोषणाची व्यवस्था उभी करण्यामध्येच यशस्वी झाली. ती वाटचाल तशी होणार हे बोल्शेविक क्रांती घडताना जर्मनीमधल्या एक थोर मार्क्सवादी विचारवंत महिला नेता रोझा लक्झेंबर्ग यांना कळलेलं होतं की रशियामध्ये घडते आहे ती मूळ मार्क्सला अभिप्रेत असलेली मार्क्सवादी क्रांती नाही आहे, तर परिभाषा ती वापरून, पण ही शेवटी एका हुकुमशाहीची स्थापना होते. मार्क्स निघाला विचारांच्या पातळीला मानवाला मुक्त करायला, पण सोव्हिएट रशियामध्ये प्रत्यक्ष घडते ते मानवाला आणखी बंधनात जखडणारी व्यवस्था निर्माण होते. 1917-18 मध्येच रोझा लक्झेंबर्गनी मांडून ठेवलं की ही काय शोषणातून मुक्त करणारी क्रांती नाही, ही एका आधीच्या रोमानाव सत्तेच्या जागी दुसरी सत्ता, ती रोमानावांच्या पेक्षा अधिक केंद्रीकरण असलेली, एका पक्षाच्या हातात सगळे अधिकार, आणि एवढंच नाही तर अंतिमतः ते एका नेत्याच्या हातात अशीच व्यवस्था येते. रोझा लक्झेंबर्गची हत्या झाली पुढे, पण हत्या होण्यापूर्वी रोझा लक्झेंबर्ग सांगून गेली होती की ही राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था फार तर फार 70 वर्ष टिकेल. दमनकारी, सर्वंकषवादी, टोटॅलिटेरियन ही काय मानवाला शोषणातून मुक्त करणारी नाही. पुढे रोझा लक्झेंबर्गची हत्या झाली आहे, पण रोझा लक्झेंबर्ग म्हणून गेल्या की ही व्यवस्था सुमारे 70 वर्ष टिकेल. ते पहिलं आणि दुसरं महायुद्ध, ज्याचं नव्याने अन्वयार्थ लावताना आता काही जाणकार दोन्ही महायुद्धांना युरोपियन सिव्हिल वॉर असं नाव देतात. पण युरोपचं जगावरचं प्रभुत्व संपवून एका बाजूला अमेरिका आणि सोव्हिएट रशियाचं आलं, म्हणून शीतयुद्ध. पण खरोखरच रोझा लक्झेंबर्ग यांच्या दूरदृष्टीला काहीतरी कळल्यासारखं 80च्या दशकात सोव्हिएट व्यवस्था लडखडायला लागलेली होती. वरकरणी भरभक्कम वाटत होती, पण साम्यवादी राजवटीचा काळ, जगावर साम्यवादाचा प्रभाव पसरण्याचा सुद्धा काळ, 80च्या दशकात एक वेळ अशी आहे की निम्म्यापेक्षा जास्ती जग अधिकृतरित्या साम्यवादी आहे. उरलेल्या निम्म्यामध्ये भारतासारखे पण देश होते की जे अधिकृतरित्या, विशेषतः रशिया किंवा चीनचा साम्यवाद आपण स्वीकारलेला नव्हता, पण त्यावेळचा भारत देश अधिकृतरित्या अगदी राजकीय धोरणं, आर्थिक धोरणांकरता हा समाजवादी भारत होता. म्हणजे जगावर समाजवादी विचाराचा प्रभाव होता. पश्चिम युरोपमधल्या देशांमध्ये लोकशाही होती, पण तो लोकशाही समाजवाद होता. ब्रिटन सकट प्रत्येक देशामध्ये त्या देशाचे उजवे म्हणावेत असे म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पक्ष होते, पण कायम सत्तेची लोकशाहीद्वारा आलतापालट, खांदेपालट होत असली तर असलेला कायम एक पर्याय प्रत्येक देशाच्या राजनीतीमध्ये डावा, मुख्यतः समाजवादी विचारावर आधारित. बरे तो लोकशाही समाजवाद किंवा युरोपमध्ये त्याला पडलेलं नाव युरो कम्युनिझम असं पण होतं. ब्रिटनच्या राजकारणातला लेबर पक्ष, फ्रान्सच्या राजकारणात तर पक्षाचं नावच समाजवादी, त्याचाच आजही अध्यक्ष आहे तो समाजवादी पक्षाचा आहे. जर्मनीच्या राजकारणामधला सोशल डेमोक्रॅटिक पक्ष हा रूढार्थाने डावा की ज्याची सगळी राजकीय विचारधारा समाजवादी विचारावर उभी. असा इटलीच्या राजकारणामध्ये, असं सर्व जगामध्ये.
अमेरिकेचा सुद्धा जर विचार केला तर धोरणं जरी भांडवलशाही असली तरी अमेरिकेतला डावा पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष, की जो बिग गव्हर्नमेंट, शासन मोठं पाहिजे, शासनाकडे अधिक अधिकार पाहिजेत, त्यासाठी कर अधिक असायला पाहिजेत आणि सार्वजनिक सेवांचं सर्व व्यवस्थापन वितरणसुद्धा शासन करेल. संपत्तीच्या समतापूर्ण वितरणामध्ये शासनाच्या धोरणांचाच वाटा असेल आणि असला पाहिजे म्हणणारी विचारधारा तो अमेरिकन डावा विचार आहे. तो निर्माण होतो त्या समाजवादी संकल्पनांच्या मधनंच असं जगभरचं चित्र दिसेल. त्या संकल्पनेला नाव पडलं दुसऱ्या महायुद्धानंतर वेलफेअर स्टेट, लोककल्याणकारी राज्य. भारताने ती कल्पना स्वीकारली. नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने ती संकल्पना स्वीकारली. नेहरूंवर समाजवादाचा प्रभाव होता, पण नेहरूंचा समाजवाद लोकशाही समाजवाद होता. नेहरूंवर सोव्हिएट रशियाच्या मॉडेलचा पण प्रभाव होता, पण नेहरूंनी हे तारतम्य दाखवलं की सोव्हिएट रशियाच्या मॉडेलचा जरी प्रभाव असेल तरी चुकूनही हुकुमशाही, त्यातसुद्धा एका व्यक्तीची ह्याचं समर्थन नाही, त्यांनी केली ती भारतीय लोकशाहीच्या भरभक्कम पायाभरणीचीच तरतूद आणि वास्तपुस्त केली. केम्ब्रिजमध्ये वाढताना नेहरूंच्या विचारधारेवर फेबियन सोशलिझम म्हणजे जो जॉर्ज बर्नार्ड शॉ, बर्ट्रांड रसेल, बीट्रिस आणि सिडनी वेब हे दाम्पत्य, GDH कोल हा इतिहासतज्ञ आहे आणि 20व्या शतकातला एक थोर विचारवंत हॅरल्ड लास्की, हे सगळे लोकशाही समाजवाद मानणारे. म्हणून भारताने सुद्धा वाटचाल लोककल्याणकारी राज्य, की शासन संस्थेच्या हातात अधिकार असतील. 1948चा औद्योगिक धोरण हे खाजगी क्षेत्राचा परीघ मर्यादित करतं. 1956च्या तर औद्योगिक धोरणाने पहिली पंचवार्षिक योजना संपल्यानंतर समाजवादी समाजरचनेचाच ठराव संमत केला. 1956चं काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन, त्यावेळेचं नाव मद्रास, आत्ताचं चेन्नईच्या जवळ आवडी हे ठिकाण, तिथे समाजवादी समाजरचनेचा ठराव केला. ते नेहरू सरकारचे आर्थिक मार्गदर्शक PC महालनोबिस हे केम्ब्रिजमधले नेहरूंचे मित्र आणि समाजवादी विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ. पहिली पंचवार्षिक योजना निदान त्यावेळी वाटलं यशस्वी झाली आहे. ती शेतीवर आधारित होती. 1955-56 या एका वर्षासाठी आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलो होतो, म्हणून असं वाटलं की आता अन्नधान्याच्या बाबतीत आहोत स्वयंपूर्ण. आता सगळी वाटचाल अवजड उद्योग, की जे कॅपिटल इंटेन्सिव्ह, जिला भांडवल मोठ्या प्रमाणावर लागणार, ते खाजगी क्षेत्र भारतामधलं प्रबळ नव्हतंच, पण आता तर शासन संस्थेचंच काम राहील. म्हणून तिथपासूनची 1991 पर्यंतची वाटचाल, पब्लिक सेक्टर शॅल ऑक्युपाय कमांडिंग हाईट्स ऑफ इकॉनॉमी, हे 56च्या त्या ठरावातलं वाक्य, आणि त्यानुसार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा आला. सर्व समाजवादी अर्थरचनेचं ॲपॅरेटस, शासन साधन सामुग्री ती फिक्स झाली एकत्र. MRTP, मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट, फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, थोडक्यात पंचवार्षिक योजना आखणे, त्यासाठी प्लॅनिंग कमिशन, की जे आहे कॅबिनेटच्या सर्क्युलरवर झालेलं, पण क्रमाक्रमाने त्याचे अधिकार एवढे वाढत गेले की मूळ संवैधानिक आयोग म्हणजे फायनान्स कमिशन, वित्त आयोग, त्यापेक्षा जास्ती अधिकार प्लॅनिंग कमिशन लावून बसले. पदसिद्ध अध्यक्ष स्वतः पंतप्रधान. ही सर्व समाजवादी रचना क्रमाक्रमाने वाढत 91 सालापर्यंत चालू राहिली. हे सगळं मिळून 1989 ते 91 ह्या कालावधीमध्ये, त्याला इंग्लिशमधला शब्द वापरावा लागतो, एक शब्द फार छान आहे, इन्फ्लेक्शन पॉईंट असा शब्द आहे. इन्फ्लेक्शन म्हणजे ज्या पॉईंटवरनं पुढची वाटचाल एकदम काहीतरी वेगळ्या दिशेला होताना दिसते. हा मानवतेचा, त्यात भारत पण आला, इन्फ्लेक्शन पॉईंट 1989 ते 91 मध्ये झालेला दिसतो. माझ्या मनामध्ये दोन उपमा येतात खरंच. एक मूळ इंग्लिशमधली कविता आहे, रिप व्हॅन विंकल म्हणून. रिप व्हॅन विंकल, ते इंग्लिशमधल्या त्या कवितेतली कल्पना आहे की तो झोपला आणि खूप काळ झोपला. ज्या दिवशी त्याला जाग आली येऊन बाहेर बघतो तर सगळं जग बदललेलंच होतं. अशी इंग्लिश लिटरेचरमधली संकल्पना आणि कविता रिप व्हॅन विंकल. माझ्या मनात येत राहतं की हा रिप व्हॅन विंकल 31 डिसेंबर 1988ला झोपला आणि 26 ऑगस्ट 1991ला जगामध्ये पुन्हा आला.